या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू, हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन, तू आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर, हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन, हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका, हे गजानन हे गजानन. गणेशोत्सव हा लहान आणि थोरांपासून सर्वांचाच आवडता उत्सव. गणेशाच्या आगमनाने सर्वत्र आनंदमयी वातावरण झाले आहे. ऐरोली येथे श्री गणेश रहिवासी सेवा मंडळ सेक्टर 15चा राजाच्या माध्यमातून मागील 29 वर्षांपासून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व आधारस्तंभ अशोक पाटील यांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जातोय. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याद्वारे दिलेल्या संदेशाच्या आधारे मंडळाद्वारे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तसेच तळागाळातील लोकांना मदतीचा हात देखील दिला जातोय. दररोज मोठ्या संख्येने भाविक बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी मंडळात येत असतात. पर्यावरण पोषक वातावरणात अतिशय धार्मिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. मंडळाद्वारे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक अशोक पाटील व माजी नगरसेविका संगीता पाटील देखील या ठिकाणी उपस्थित होते. सत्यनारायण पूजेनंतर सर्वांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली. यावेळी ऐरोली सेक्टर 4 येथील संत ज्ञानेश्वरी भजन मंडळातर्फे भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अशोक पाटील यांनी यावेळी सर्व भजनी मंडळींचा सत्कार केला. पत्रकारांशी बोलताना माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी सांगितले की मागील 29 वर्षांपासून गणेशोत्सव ते अनंत चतुर्थीपर्यंत आयोजित सर्व कार्यक्रमात प्रभागातील विविध जाती धर्माचे लोक सहभाग घेत असतात. यावेळी त्यांनी व माजी नगरसेविका संगीता पाटील यांनी बाप्पासमोर सर्वांच्या सुख समाधानाचे साकडे घातले. श्री गणेश रहिवासी सेवा मंडळाच्या माध्यमातून गेली 29 वर्ष या विभागामध्ये मंडळाची स्थापना होऊन सर्व जाती धर्मातले लोकांच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्व सोसायटीचे पदाधिकारी असतील रहिवासी असतील यांच्या माध्यमातून आम्ही गेली 29 वर्ष या गणेशोत्सव हा साजरा करत असतो. गणेश उत्सवापासून ते अनंत चतुर्थीपर्यंत 10 दिवस या ठिकाणी सर्व धर्म समभावाची लोक अतिशय गुण्या गोविंदानं आनंदानं भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत असतात आणि आपलं या सेक्टर 15च्या राजाला आपलं मागणं आणि साकडं घालत असतात. मी सर्वप्रथम या गणरायाच्या चरणी प्रार्थना करेन की माझ्या विभागातील सर्व रहिवासी बंधू आणि भगिनींचं आरोग्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं आणि त्यांच्या असणाऱ्या सर्व मनोकामना पूर्ण होण्याकरता मी गणराय चरणी मी आणि या ठिकाणच्या नगरसेविका संगीता पाटील यांनी आम्ही सहकुटुंब या ठिकाणी साकडं घातलेलं आहे की या ठिकाणी प्रत्येक नागरिक प्रत्येक घटक प्रत्येक रहिवासी अतिशय आनंदामध्ये गुण्या गोविंदामध्ये या ठिकाणी राहायला पाहिजे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण असलं पाहिजे. पुढे त्यांनी असेही सांगितले की महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वात नेहमीच त्यांनी प्रभागातील लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न हा केला आहे. आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री त्यांच्या माध्यमातून या विभागातील असणाऱ्या सर्व अडचणी सर्व ज्या काय समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो.
या ठिकाणी या मंडळाचे माझे सहकारी राजेंद्र ऋषा असतील, ज्या ठिकाणी माझ्या मंडळाचे सहकारी नामदेव कुंभार, सदानजी दरेकर, त्याचबरोबर या ठिकाणी हरीशजी पुजारी, संतोषजी वाया, किसनजी शिंदे आणि सर्व प्रसादजी शिंदे, इतर सर्व माझे प्रमुख सहकारी यांच्या माध्यमातून आम्ही मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी हा साजरा सण करत असतो. आणि खरं पाहिलं तर आपण पाहताय की आपल्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत या सर्व पर्यावरण पोषक किंवा अन्य काही लहान मुलांकरता चित्रकला स्पर्धा असो, विविध धार्मिक जे कार्यक्रम असतात, सण असतात महिलांकरता, या ठिकाणी अनेक वेगवेगळे उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून राबवत असतो. आणि खरं पाहिलं तर अतिशय आम्हाला आनंद होतोय की आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आदरणीय नाईक साहेबांनी दिलेली शिकवण आहे, तुम्ही ज्येष्ठांचा सन्मान करा, प्रत्येकाला येणाऱ्या व्यक्तीला मग तळागाळात सर्व सन्माननीय व्यक्तींना आपण सन्मानित करा. अशा पद्धतीचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला जी शिकवण दिली त्या शिकवण आम्ही सातत्याने पुढे नेतोय. आणि मला आनंद आहे या गणरायाची सेवा करण्यामध्ये आम्हाला सातत्यानं फार रस्य आहे. आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही 10 दिवस हे घालवत असतो. कधी 10 दिवस निघून जातात हे देखील आम्हाला कळत नाही. त्यामुळं आम्ही मनापासून गणरायाची सेवा आम्ही मनोभावी करत असतो. हे गजानन हे गजानन हे गजानन. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.